मुख्यमंत्र्यांचे उत्तर. माननीय अध्यक्ष महोदय, नियम 293 च्या अन्वये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं जो प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला घेण्यात आला त्यामध्ये एकूण 19 सदस्यांनी सहभाग घेतला। या चर्चेची सुरुवात सन्मान्य श्री अमित साटम यांनी केली। सन्मान्य श्री जयंत पाटिल जी, सुनील प्रभु जी, मुरजीभाई पटेल, अमीन पटेल जी, श्रीमती सना मलिक, अतुल भातखळकर जी, मनीषाताई चौधरी, महेश सावंत जी, डॉक्टर ज्योति गायकवाड़, श्री चेतन तुपे, श्री अबू आजमी, योगेश सागर जी, सचिन पाटिल जी, अनंत नर जी, सिद्धार्थ शिरोळे जी, असलम शेख जी, रईस शेख जी आणि अशोक पाटिल जी या सर्व सन्माननीय सदस्यांनी विशेषतः मुंबई आणि MMR रिजन या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केली। आणि जसा मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच पावसासारखी ही चर्चा देखील अशी अतिशय तुफानी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या चर्चेच्या निमित्ताने पावसाचे विषय देखील आले आणि मुंबईमध्ये दरवर्षी मॉन्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस